नीट बघा. गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडांची ही टोळी आहे. जिथे गुन्हा केला तिथेच या गुन्हेगारांना अद्दल घडवण्यात आली आहे. हा व्हिडिओ आहे पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी या ठिकाणचा. हाणामारी करून गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर पोलीस तुमचे काय हाल करू शकतात हा संदेश देण्याचा पोलिसांचा हा प्रयत्न आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. कोयता गँगनं दहशत माजवली आहे. पुण्यात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यात. अशा गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी आता चांगलाच धडा शिकवलाय. जिथे गुन्हा केला त्याच ठिकाणी गुन्हेगारांची धिंड काढत त्यांना धडा शिकवलाय. दहशत माजवणाऱ्या या टोळीची पोलिसांनी भर वस्तीतील रस्त्यावर धिंड काढली आहे. 2 दिवसांपूर्वी या आरोपींकडनं गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती आणि या तोडफोड करणाऱ्या आरोपींना अटक करत पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. या गावगुंडांनी मोशीतील सस्ते वस्ती तालीम परिसरात एका 4चाकी वाहन आणि दुचाकी वाहनांची लाठीकाठी आणि कोयत्यानं तोडफोड केली होती. तसंच एका व्यक्तीवरही कोयत्यानं वार करून त्याला अतिशय गंभीर जखमी केलं होतं. या प्रकरणात आता MIDC भोसरी पोलिसांनी वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत पसरवणाऱ्या गावगुंडांवर गुन्हा दाखल केला आणि या आरोपींची धिंड काढून त्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. साहिल संपत भोर, रोहित एकनाथ इंगोले, अभय सुभाष काळेले, अनिल प्रकाश राठोड, रामेश्वर श्याम टेकाडे, चैतन्य लक्ष्मण पांचाळ आणि शुभम नागनाथ कुंभार या 6 गावगुंडांची पोलिसांनी भर वस्तीतील रस्त्यावर धिंड काढून दहशत मोडून काढली आहे. या टोळक्यांना परिसरातील गाड्यांची तोडफोड करणं, नागरिकांना मारहाण करणं यासह परिसरात दहशत माजवली होती आणि पोलिसांनी यांची दहशत मोडीत काढत त्यांची धिंड काढली आहे. पोलिसांच्या या कृतीचं समर्थनच केलं जात आहे. किमान अशा कृतीनं या गुंडांना वचक बसेल अशा प्रतिक्रिया आता नागरिक देताना दिसत आहेत. पिंपरी चिंचवडहून विकास चौधरीसह अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.